आता वाजले आहेत 11:30 नाही 12. मी रोज चुकीचा टाइम कदाचित ना मी आधीचा टाइम बघते आणि तोच मला असं वाटतं की तो टाइम थांबला आणि तोच टाइम तुम्हाला सांगते. एनिवेज, सो 12 वाजलेले आहेत आणि मी चालली ॲक्च्युली आईकडे. बाई आई, माझ्याकडे विळी नाही, मला कसं येणार आहे साफ करता. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. सकाळपासून काहीही प्लॅन नव्हतं, काहीच नाही. म्हणजे मी लिटरली बघा घरच्या कपड्यांमध्ये इथे मी माझा सगळा पसारा काढून ठेवलेला आहे, कारण मी बघत होती की प्रत्येक प्रोडक्टची एक्सपायरी वगैरे सगळं बघत होती. नायसाचा मी अभ्यास घेत होती आणि तो बोलतो की चला आपण निघायचं आहे, आपल्याला जायचं आहे. म्हणतो की उद्या सुट्टी आहे, शिवजयंती आहे, नायसाला सुद्धा सुट्टी आहे, लेट्स गो आणि तू फटाफट बॅग भर. चला मग आता काय आलंय मनात तर मग निघतो. कुठे जातो ते तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये. अचानक निघालेली ही ट्रिप आहे. ॲक्च्युली काल मी सनीला एक रील शेअर केली आणि त्या रीलमध्ये ना एका हजबंडनी ती वाईफला अशी मस्त सरप्राईज दिला. म्हणजे सांगितलं तिला की आपल्याला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे. तिला 10 मंथचं बेबी होतं आणि ती लिटरली घरातल्याच कपड्यांमध्ये बाहेर निघाली आणि जाऊन पोचले ते डायरेक्ट एअरपोर्टला आणि तिला सांगितलं की आपण आता चाललो थायलंडला. अँड शी वॉज लाईक व्हॉट, तिथे कसं म्हणजे बॅग पॅक नाही केली काय नाही. तर तिचा तो नवरा 1 महिन्यांपासून ते सगळं काही प्लॅनिंग करत होता. तर सनीला मी तो रील शेअर केला आणि मी त्याला बोलले की सनी बघ किती छान सरप्राईज दिलं, इवन यू कॅन गिव्ह. तर म्हणतो तुला वेड लागलं आहे का, मला जिवंत राहायचं आहे. मी जर तुला असं सरप्राईजेस दिलं, ऑल ऑफ अ सडन बॅग तुझी पॅक केली आणि आपण कुठेतरी गेलोत, हे माझ्याने होणारच नाही. त्याच्यानंतर मला किती गोष्टी ऐकायला एवढं मनावर घेतलं. आता मला म्हणतो बघ यू वॉन्ट सरप्राईजेस ना, मग हा आता तुझ्यासाठी सरप्राईज आहे, चल निघायचं आहे. मी बोले ठीक आहे. जाऊन कुठे, इथे 1.5 दिवसाचंच आहे, उद्या तर आम्ही परत येऊ, म्हणून इकडचं मी ते ॲक्सेप्ट करू शकते. लॉंग जर्नीचं ॲक्च्युली थोडंसं स्ट्रेसवालंच आहे, कारण आय एम व्हेरी मच पर्टिक्युलर वेन इट कम्स टू कोणत्या ट्रिपवर जायचं आहे. तर माझी फुल प्रिपरेशन्स असतात, लाईक 2-3 महिन्यांपासून पूर्ण मी अशी रेडी असते. हां, जे सडन ट्रिप्स चालू होतात तिथे पण मी रेडी असते, मी क्विक असते त्या गोष्टींमध्ये. तर सनीने मला असं सरप्राईज दिलं तर आय डोंट नो, पण मला आवडेल त्याने दिलेलं. एनिवेज, सो चला मग यू पीपल स्टेट येऊन आता मी फटाफट क्विकवाली बॅग भरतीये. हिच्या डोक्यात आता ते बर्गर फिट झालेलं आहे. नशीब माझ्याकडे एक बन आता राहिलंय. मी तिला म्हटली की मी तुला तू फटाफट करते. मी लिटरली एवढा पसारा काढलाय ना रूममध्ये. मी बोलले आज कुठे जायचं नाहीये, काही नाही करायचंय, मी माझी सगळी बाकीची पेंडिंग जी कामं आहेत ती करून घेते. पण आता हे असं आमचे असे हे सडन प्लॅन्स असतात आणि सनीच्या मनात एकदा आलं ना तर ते येतं, मग तो ना नुसता पाठी राहतो, चल 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 असं करत राहतो तो. मग चला आता फटाफट एक नाईट ड्रेस, आता एक जाताना कपडे, रात्रीसाठी एक नाईट ड्रेस, उद्यासाठी एक फक्त ड्रेस घेते आणि एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊन ठेवते. म्हणजे इन केस जर काय सांडलं बिडलं अशी फक्त एवढीच मी बॅग भरणार आहे. त्या व्यतिरिक्त मी काहीही भरणार नाही. आणि ऑफकोर्स नायसाचे काय 1, 2, 3 घेऊन होत नाही, कारण लहान मुलांचे वी हॅव टू कॅरी एक्स्ट्रा क्लोथ्स. सो जेव्हा असे सडन प्लॅन्स होतात तेव्हा चला आता फटाफट बॅग भरतीये. सो मी चाललोय, काय आहे ते रचना सगळं मी सांगितलं. हे सडन प्लॅन्स असतात, गडबड बघा किती चालू आहे इकडे, म्हणजे काय बोलावं. चलो बाय बाय, मी जातो चार्जिंगला.
गर्ल. I am the hottest planet in the इन आवर. एवढं स्लो नाही बोलायचं, फास्ट बोल. in our solar system. I am twin. I am also called. I am also called a twin. Good girl. I shine brighter. I shine very bright. I shine very bright from. I shine very bright. I shine very bright in the sky. Good girl. Yay. अजून एकदा बोलते. भुकी लागली. हे घे, वॉटर बॉटल घे. क्विक पापड फ्राय करून घेतले आहे ट्रॅव्हलिंगसाठी. नाहीच्यासाठी बर्गर घेतले आहे, काही फ्रूट्स घेतले. सगळं झालेलं आहे. नाश्ता घेतलेला आहे ऑन द वे, कारण भूक लागली तर. कारण रात्रीचा टाईम आहे. ऑफकोर्स आम्ही डिनर तर करूच, बट रात्रीचा टाईम असल्यामुळे मध्येच नायसाला वगैरे भूक लागली तर. आणि तिला आता बर्गर खायचं होतं, बर्गर खायचं होतं म्हणून बर्गर घेतलेलं आहे. फटाफट बॅग भरली आहे. सनी आता खाली आला आहे आणि चलो लेट्स गो. आणि बर्गर बनवला. 2 दिवस खाशील, मला माहिती. तू बाबांसारखी आहेस. एक गोष्ट आवडली की त्याला स्ट्रेच करत करत राहतात आणि मग त्याच्यानंतर त्याचा एवढा कंटाळा येतो की बघणार पण नाही तू. सेम लाईक युअर फादर. आईने मला एक स्टिकर बुक दिलं परत. चला, सतत आम्हाला काही ना काहीतरी घ्यावं लागतं ट्रॅव्हलिंगसाठी. हां नाही, हे आहे माझ्या नवऱ्याचं सरप्राईज. म्हणजे हे असं कालच्या रीलला तू खूपच सिरियसली घेतलंस रे. हा लगेच. हा काय रे सनी, एवढं सिरियस घेतलं की लगेचच जायला पाहिजे. पण मी तुला जी रील पाठवली त्यात त्यांनी थायलंड दाखवलेलं. की तुझ्यासाठी एवढं सगळं स्नॅक्स वगैरे घेतलं. थोडंसं, सगळं नाही म्हणजे थोडंसंच घेतलं. चाटवर बसली नाहीसा. त्याच्यावर नको. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. रंजेश्वरी माते की जय. साई बाबा की अनिरुद्ध बापू की जय. साई बाबा की जय. चलो. सो सरप्राईज फक्त माझ्यासाठी नाही, फुल पलटनला धावडवलंय टायमावर. मी दिसते तरी की नाही दिसते दिसत. लाईट लाव इथे वरती आहे बघा. हा क्लिप लाव. चला लेट्स गो. चला. सरप्राईज म्हणजे काय विचारू नको. अर्धा तासात मेन म्हणजे आई रेडी झाल्या ती मोठी गोष्ट होती. हा चला निघालोत आता आम्ही. हो हो, आजपासून सुरुवात. येस, एक पाऊल पडतो पुढे तसं मला. आशीर्वादाने. हो हो हो. चला चला लेट्स गो. छान. हे बघा हे दोघं. दादाला दे. आई सुटी. हे लाडू एवढे पटापटा घुसवले मी. 3 वरतीच खाल्लेला. चल बोलतोय तुला. फायनली आफ्टर अ लॉंग ब्रेक, एवढ्या ट्रॅफिक मधून आम्ही आमचा फर्स्ट हॉल्ट घेतलेला आहे. वाजले आहेत 10:54 आणि आम्ही आलो शेवाळ धाबा. चला चला. चलो. मस्त दोघांना खेळायला मिळालंय. मधला घे, सेकंड बसले. हाच घे. है ना, पुढे आहे. थांब थांब.
आपण त्याच्या आधी आलो. खूप भूक लागली. सो खूप वर्षांपूर्वी आम्ही इथे आलेलो कोविडनंतर. सो खूप वर्षांपूर्वी आम्ही इथे आलेलो. म्हणजे जेव्हा मामाकडे असायचो तेव्हा तर आमचं हेच असायचं. आम्ही जर कुठे जेवायला वगैरे यायचं असेल तर आम्ही धाबेच एक्सप्लोअर करायचो. आणि हे आम्ही खूप आधी कोविडच्या आधी मावशींना घेऊन आलेलो. तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता तर खूपच वेगळं केलं आणि एवढं सुंदर बनवलं यांनी. सो मिड डे असल्यामुळे काही जास्त गर्दी वगैरे नाही आहे. पहिले आता फटाफट जेवू कारण खूप भूक लागली. 11 वाजलेत. अजून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला नाही पोचलो. जे काही डेस्टिनेशन आहे ते कदाचित तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि तोपर्यंत तुम्ही गेस करा. मोठं आहे पण असं दिसताना छोटं. आई म्हणते फ्री पापड मिळत. तुम्ही एकदम कॉन्ट्रास्ट घातलंय दोघींनी. इंडियन फ्लॅग झालंय तसं. इंडियन फ्लॅग व्हाईट आणि पाठीमागे व्हाईट आहे Background. आणि ऑरेंज ग्रीन. ये रे थोडीशी. थोडंसं आता स्लाईड. आपण या साईडला आलो ना म्हणून. तिकडनं किती लांब आहे? 2.5 hours. आता ठीक आहे आता हाफ वे डन. आता रोड स्ट्रेट आहे. आईला अजून पापड पाहिजे. 78 गंबूट बिंबूट घातलेस. सो टेबल एवढा मोठा आहे आणि त्याच्यावरून डिस्टन्स सोफा आणि टेबलच्या मधलं आहे. म्हणजे माणसाला एजवर येऊन बसायला लागतं. मुली वरती एकदम छोटं 6+1 फिंगर काउंट. 6 फिंगर्स घे आणि मग त्याच्या पुढे 1. पहिले 6 बिगर कोणत्या त्या +1 किती आले? 1 2 3 4 5 6 7. मला काउंट करायचं फटाफट करायचं. सिनियर KG 6 वर्ष. अरे हे रिपीटेटिव्ह 38 इयर्स. अरे काय समजतोय तो तिला. अरे हे एज्युकेशन रिपीटेटिव्ह असतं. मग ही सुरुवात आहे. अरे हे जे आता आहे ना ते 3rd पर्यंत असणार हिला. फूड वॉज द फूड. क्वांटिटी खूप देतात पण आहे. बघून पण नाही होतं. इवन आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की फिश एवढी छान असेल. प्रॉन्स चांगलं. प्रॉन्स तवा फ्राय. चलो. सो बाय द वे कुठे जाणार आहे आपण? ते उद्याच्याच ब्लॉगमध्ये. मस्त आई बरं महाचाय चहा. रात्रीचे पहाटे रात्रीचे 2:30 झाले आहेत. आम्ही गाडी चार्जिंगला लावली आहे. तर आमचं डेस्टिनेशन अजून थोडं लांब आहे. लेग ब्रेक हाफ एन आवर. कसं वाटतं आई? खूप दिवसाने बाहेर आली नाही. छान वाटते. दाखव. चल लागेल. थांब जाऊ नको. स्वीटीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत. ब्रेक. स्वीटीचा इव्हनिंग वॉक नाईट वॉक चालू. सॉरी मॉर्निंग वॉक आहे आता तो. आणि रचनाचं एडिटिंग चालू आहे. रचनाचं एडिटिंग. आई ते मोबाईलवर आहे.